या महाराष्ट्र राज्यामध्ये एक हो घातलेली विधानसभेची निवडणूक या संदर्भामध्ये बोलत असताना एक अतिशय चुरशीची लढाई आहे। फार मोठं योगदान या महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे। सलोख्यामध्ये चालणारे सर्व समाज या ठिकाणी हो घातलेला आहे आणि म्हणून आजच्या पुसद विधानसभा 81 मध्ये आदरणीय मनोभाऊचे सुपुत्र इंद्रजी नाईक त्यांच्या विरोधामध्ये शरद अपराव मैन या ठिकाणी दोघांमध्ये लढत होत असताना मी सांगू इच्छितो या ठिकाणी पुसद विधानसभेमध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोणाला निवडून द्यायचं, हे कोणाला पाठीमागं पाठवायचं हे महत्त्वाचं आहे। त्यावेळेस आपल्याला मी सांगू इच्छितो या ठिकाणी की आदरणीय सर्व या समाजाच्या घटकांना, या तळागाळाच्या लोकांना की येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्याकडे निवडणूक आयोगानं फार मोठी संधी दिलेली आहे। मी निवडणूक आयोगाचा सन्मान करतो। निवडणूक आयोगाचं कार्य क्षमता मी जाणू इच्छितो की त्या लोकशाही पद्धतीने आपण मतदान करावं, 100% मतदान व्हावं अशी इच्छा व्यक्त निवडणूक आयोगाने केलेली आहे। आणि म्हणून आजच्या पुसद विधानसभेला हो घातलेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी इंद्रजी नाईक वर्सेस शरद मैन यामध्ये दोघांची निवडणूक चाललेली आहे। आपण सदृढ आहात, समाधान आहात। आपण मतदान सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला निवडणूक आयोगाकडून आणि लोकशाही पद्धतीने मतदान करावं अशा प्रकारची विनंती एम.जी. चव्हाण, मुक्काम हिवळणी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ मी करतो आहोत। आणि म्हणून तुम्हाला योग आहे, तुमचा हात आम्ही पकडणार नाही। त्या ठिकाणी मतदान करता त्यावेळेस तुमचं मतदान झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती या पुसद विधानसभेत लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही, बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी। असं करू नका भाऊ, असं भाऊ करू नका। म्हणून सांगू इच्छितो की येणारा काळ 20 तारखेला दिवस बुधवार त्या ठिकाणी आपण मतदान करावं। आपण लबाड बोलू नका, लबाडाचा अवतान होणारच नाही। लबाड गेले, येणाऱ्या काळात तुम्हाला धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।